आमणी खुर्द येथे अवैध हातभट्टी दारूचा महापूर, तरुण युवक पिढीने घेरा ठाण्यात। आमणी खुर्द या गावात तब्बल 5 ते 6 हातभट्ट्या सुरू असल्याचा आरोप युवक पिढीने केला असून हातभट्टी दारूमुळे आमणी खुर्द या गावात एका तरुणाचा मृत्यू झाल्याने गावात संतापाची लाट उसळली। दिनांक 11 फेब्रुवारी रोजी सायंकाळी सुमारे 8:30 100हून अधिक तरुण युवकांनी महागाव पोलीस ठाण्यावर ठिय्या आंदोलन छेडले। गावात खुलेआम विक्री होणाऱ्या विषारी दारूमुळे अनेकांचे कुटुंब वाटेवर, यामुळे कित्येक युवक व्यसनाधीन झाल्या कारणाने या हातभट्टी दारू विक्रेत्यांना अटक करून कारवाई करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे। पोलीस ठाण्यावर जमलेल्या तरुण युवकांनी ठाम भूमिका घेतली। जोपर्यंत अवैध दारू विक्रेत्यांना पकडून ठाण्यात आणले जात नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही। आमच्या गावातील दारू तात्काळ बंद करा अशा घोषणांनी परिसर दाणाजून टाकले। ग्रामस्थांच्या मते अवैध दारू विक्रीबाबत वारंवार तक्रार देऊन पोलिसांनी गांभीर्याने दखल घेतली नाही, त्यामुळे प्रशासनावरील अविश्वास अधिकच वाढला आहे। पोलिसांनी ग्रामस्थांशी चर्चा करून कारवाईचे आश्वासन दिले। अवैध देशी दारू पट्ट्यावर छापा मारून कारवाई करतील का? आता पोलीस प्रशासन याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे। सिटी इंडिया न्यूज साठी जिल्हा प्रतिनिधी SK कुशल भाऊ उत्तम राठोड। आमणी येथील आम्ही दारूबंदीसाठी निवेदन देण्यासाठी आलेल्या बरेच 15 वर्षापासून दारू चालू आहे। याच्यावर काय कारवाई नाही, पोलीस प्रशासन काही करत नाही का, झोपी काढत आहे का? आतापर्यंत 15 वर्ष झाले दारू चालू आहे, इथं गंजीबे चालू। आता बरेच मुलं यशनान हे होऊन राहिले। मी भारतीय जनता पक्ष शहर उपाध्यक्ष महागाव विवेक राजेंद्र नरवाडे। आज या ठिकाणी आमणी खुर्द या गावातील 300 ते 400 नागरिक दारूबंदीसाठी जमा झाले आहे, कारण त्यांचा एक युवक दारूमुळे मेलेला आहे। गेल्या 20 वर्षापासून त्या ठिकाणी दारूबंदी चालू आहे आणि प्रशासन गप्पचे बसून भूमिकेत आहे। तर आमची मागणी आहे की ही दारूबंदी लवकरात लवकर व्हावी, अन्यथा आम्ही एक मोठा मोर्चा उभारू व आंदोलन उभं करू।